ऑपरेशन सिंदूर सुरूच आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर 9 दहशतवादी तळ नष्ट तर भारतीय सैन्याने 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले, भारतीय सैन्याची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला, बहावलपूर आणि मुरीदके आमच्या निशाण्यावर होते। कसाबनं प्रशिक्षण घेतलेला तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय सैन्यानं सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी। पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीनं उत्तर देण्याचे आदेश, कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार, भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाही, सूत्रांची माहिती। पाकिस्ताननं फायरिंग केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाणार, सूत्रांची माहिती। लखनौमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये उद्घाटन, योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती। प्रादेशिक औद्योगिक विकासाला धोरणात्मक चालना मिळणार। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल। हवाई दलाकडून आतापर्यंत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार, भारतीय हवाई दलाची अधिकृत प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित। उद्या होणाऱ्या डीजीएमओच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून मारलं, भारतीय सेनेच्या शौर्याची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली। ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटच्या उद्घाटनानंतर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। उद्या भारत आणि पाकचे डीजीएमओ चर्चा करणार, पाकशी दहशतवादाशिवाय इतर चर्चा होणार नाही, भारताची भूमिका, सूत्रांची माहिती। तर सिंधू करार आणि काश्मीरच्या प्रश्नांवर नव्यानं चर्चा होईल, शरीफला आशा।